बिग वन स्पेशल मस्त कुरकुरीत असा चिलापी तयार होतोय. बघा कसला भारी दिसतोय. तर सोलापूर पुणे हायवेला तुम्ही जाल ना, तर प्रत्येक जागी बोर्ड लागलेला असतो. बिग वन मच्छी थाळी मिळेल, बिग वन स्पेशल मच्छी मिळेल. पण बिग वनचा मच्छी म्हणजे कुठला? तर चिलापी मासा. आत्तापर्यंत तुम्ही सुरमई, पापलेट, बांगडा, बोंबील हे सगळे प्रकार बघितले असतील. आज आपण चिलापी फ्राय कसा करायचा ते बघणार आहोत. नदीचा मासा आहे. चवीला नेहमीच्या समुद्री माशापेक्षा हा वेगळा लागतो आणि स्वस्त मस्त असतो. करायला गेला ना एकदम सोपा आहे, छान कुरकुरीत होतो. मासा करत असताना त्याच्यावरचं आवरण छान कुरकुरीत व्हावं यासाठी काय करायचं, ते आवरण निघू नये म्हणून काय करायचं, सगळ्या टिप्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत रवा फिश फ्राय. आत्तापर्यंत आपण सुरमई, पापलेट, बांगडा याचा फ्राय कसा करायचा ते बघितला होता. पण आज आपण करणार आहोत चिलापी फिश फ्राय. चिलापी हा नदीचा मासा आहे. सुरमई पापलेटच्या तुलनेमध्ये स्वस्त असतो, चवीला सुद्धा चांगला असतो. आज आपण चिलापी कसा फ्राय करायचा ते बघणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. फिश फ्राय 3 स्टेप्समध्ये होतो. मासा मुरवत ठेवायचा, त्याच्यावरचं आवरण करायचं आणि त्याला फ्राय करायचं. आपली पहिली स्टेप आहे, आपल्याला मासा मुरवायचा आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर त्यासाठी इथं मी चिलापी माशाचे तुकडे घेतलेले आहेत. 2 मासे घेतले, त्याचे असे तुकडे करून घेतले. वजनाने म्हणाल तर हा अर्धा किलो मासा असेल. तुकडे केले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मासा मुरवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 2 चमचे लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ. साहित्य बघितलं. आता आपण मासे मुरवतोय. तर इथं मी हा मासा घेतलाय. याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. लहान चिलापी असेल तर अख्खा वापरला तरी चालतो. जेव्हा तुम्ही मासेवाल्याकडे जाता त्यावेळी याच्यावर हे खवल्या याच्या साफ करून दिल्या जातात. आता हे मी स्वच्छ धुवून चांगले निथळून एका भांड्यात काढले. यामध्ये घालूया लिंबाचा रस किंवा तुम्ही कोकमाचं आगळ वापरू शकता. आलं लसूण पेस्ट 1 चमचा, अर्धा चमचा हळद, मिरची पावडर 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं साहित्य माशाच्या तुकड्यांना दोन्ही बाजूला चांगलं लावून घ्यायचं आहे. तर सगळा माल मसाला माशांना चांगला लावून घेतला आहे. याच्यावर झाकून याला अर्धा तास मुरवत ठेवूया. तर फिश मुरायला ठेवून अर्धा तास होत आलेला आहे. आता आपल्याला रव्याचं वरचं आवरण करायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. माशाच्या आवरणासाठी आपण घेतलाय पाऊण कप बारीक रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. साहित्य बघितलं. आता रव्याचं मिश्रण करण्यासाठी असं पसरट ताट घ्यायचं. त्यामध्ये आपण काढूया बारीक रवा. त्यामध्ये आपण घालतोय 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने कोणताही मासा असो कुरकुरीत व्हायला मदत होते. आणि याचबरोबर आपण घालतोय 2 चमचे ज्वारीचं पीठ. ज्वारीच्या पिठामुळे काय होतं, समजा तुम्ही माशाचे तुकडे केले, त्याला असं खूप जास्त खवले नाही आहे, तर त्याला व्यवस्थित तो रवा चिकटून राहतो. पण कधी कधी खवल्यांचा मासा असेल ना, तर ते सटकतं वरचं आवरण. म्हणून थोडंसं ज्वारीचं पीठ घालायचं. ज्वारीचं पीठ नसेल तर बाजरीचं पीठ पण चालेल. बाजरीचं नसेल तर अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं तरी चालणार आहे. आता यामध्ये बाकीचे मसाले घालू. धणेपूड 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा, अगदी थोडासा गरम मसाला अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ. रव्याच्या आवरणामध्ये मीठ आपल्याला वाटतं, पण थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर ते खारट होण्याची शक्यता असते. तर इथं मी हा नदीचा मासा वापरलाय. जी पद्धत आहे ती पश्चिम महाराष्ट्रातली सांगते बरं का. कोकणातली पद्धत संपूर्ण वेगळी आहे, ही पद्धत वेगळी आहे. नदीचे मासे पश्चिम महाराष्ट्रात लोकांना खायची सवय आहे. तिकडे या पद्धतीने मासा केला जातो. आमच्या घरी याच पद्धतीने माशाचा फ्राय केला जातो. त्यामुळं कोकणी पद्धतीपेक्षा हे थोडीशी वेगळी पद्धत आहे. आता हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. सगळं छान एकजीव करायचं, म्हणजे ते कोटिंग सगळीकडनं एकसारखं लागतं. बऱ्याचदा आपल्याकडनं काय होतं, मीठ नीट मिसळलं जात नाही, मग एखादाच कुठेतरी घास खारट होतो. आणि हे बघा, आपण याला छान मिक्स करून घेतलं आहे. आता आपण मासे मुरलेले आहेत, एक एक तुकडा घ्यायचा आणि रवा याच्यावर चांगला दाबून बसवायचा. या प्रकारे आपण या ताटातच थोडी जागा करूया आणि हे घोळवलेले माशाचे तुकडे एका बाजूला ठेवून देऊया. असं हाताने व्यवस्थित दाबून बसवलं की व्यवस्थित कोटिंग बसलं जातं. बरेच जण चिलापी मासा कडक करतात. म्हणजे तुम्ही जर बारामती बिग वन साईडला गेलात ना, तर तिथे कडक चिलापी मिळतो. अख्खा मासा असतो ना, तोच केलेला असतो, पण त्याला रवा वगैरे काही लावलं जात नाही.
फक्त मसाला लावला जातो आणि तो डीप फ्राय केला जातो, म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत तळला जातो, त्यामुळे तो कडक असतो. तुम्हाला ती रेसिपी बघायची आहे तर मला कमेंटमध्ये सांगा, ती रेसिपी पण शेअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. बरं, आता हे सगळे मासे असेच या रव्यामध्ये आपण घोळवून घेऊया. तर थोडे मासे मी रव्यामध्ये असे कोट करून घेतले. हे होईपर्यंत तवा तापला होता. आता बाकीचे मासे तळतात तोपर्यंत मग उरलेले कोट करूया. आता शक्यतो ना असा थोडा खोलगट तवा घ्यायचा, म्हणजे मासे व्यवस्थित कमी तेलामध्ये पण फ्राय करता येतात. तवा चांगला तापला, यामध्ये घालूया तेल. आता तेल मात्र चांगलं 2 ते 3 चमचे भरून घालायचं. आता मासे फ्राय करत असताना, खास करून जेव्हा तुम्ही शॅलो फ्राय करता तेव्हा तेल व्यवस्थित गरम पाहिजे. तेल जर नीट तापलं नसेल, कमी तापलंय आणि तुम्ही मासा तळायला सोडला, तो कुरकुरीत होणारच नाही, सगळं असं गिळगिळीत होईल. आणि जर तेल खूपच जास्त तापलं तर लगेच करपून जाईल. त्यामुळे तेल मध्यम गरम पाहिजे. आता ते कसं तापलंय हे ओळखायचं कसं, तर आता मी थोडंसं रवा टाकते. तर हा रवा बघा अजिबातच फुलत नाही, याचा अर्थ कमी तापलंय. एक अर्धा मिनिटं थांबूया. आता मिनिटभराने परत चेक करू. आता बघा रवा टाकला की कसा फसफसून वर येतोय. आपण याच्यामध्ये मासे तळायला सोडू. गॅस कमी करते मी सुरुवातीला. मावतील एवढे तुकडे याच्यामध्ये सोडायचे. जास्त पण तुकडे सोडू नका, तवा मोठा आहे म्हणून. मग काय होतं ना, कडेकडेचे मासे नीट भाजले जात नाहीत किंवा तळले जात नाहीत आणि मग ते गिळगिळीत होतात. आता मासे सोडले, गॅस कमीच ठेवायचा आणि एका बाजूने याला थोडंसं फ्राय होऊन द्यायचं. साधारण 1 मिनिटभर मंद आचेवर असंच ठेवूया. वरून थोडंसं तेल सोडूया आपण. मिनिटभर मंद आचेवर असंच ठेवू. झाकून ठेवायचं नाही, झाकून ठेवलं की मासा मऊ होतो. तर मिनिटभर आपण एकदम कमी आचेवर याला तळून घेतलं. खालच्या बाजूने मासा छान तळला गेलाय. उलटून घेऊया. आणि आता दुसरी बाजूही न झाकता अशीच शेकून घ्यायची. परत मी थोडंसं तेल सोडते. मासा फ्राय व्हायला वेळ घेत नाही, अगदी लगेच फ्राय होतो, त्यामुळे झाकण बिकण ठेवण्याची गरज पडत नाही. दुसरी बाजू पण मिनिटभरासाठी अशीच भाजूया. मिनिटभर दुसरी बाजू पण आपण भाजून घेतली. आता तुम्हाला जर वाटते की ह्या साईडला थोडंसं मऊ राहतंय, तर मासा असा थोडासा असा उभा धरून पण तुम्ही भाजून घेऊ शकता या प्रकारे. दुसऱ्या बाजूने पण मासे छान फ्राय झालेत. त्यानंतर मी साईडने पण अर्धा मिनिटं थोडं उभं करून मासे भाजून घेतले होते. आता हे माशांचे तुकडे काढून घेऊ. तर एक बॅच आपण फ्राय करून घेतली. आता दुसरी बॅच करत असताना हा जो रवा आहे याच्यावर थोडासा निसटलेला, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. पाहिजे तर तवा थोडासा पुसून घ्या आणि मग बाकीची मासे तळून घ्या. दुसरी बॅच तळताना परत तेल घालायचं. तेलाचं तापमान बघायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की दुसरी बॅच तळून घ्यायची. दुसरी बॅच करायची आहे. तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. मासे फ्राय करायला सोडूया. तर मासे तळताना तुम्हाला टिप्स लक्षात ठेवायच्यात. एकतर रवा जेव्हा आपण रव्याचं कोटिंग तयार करतो त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं, बाजरीचं किंवा गव्हाचं पीठ घाला, म्हणजे मग ते बाइंडिंग तसंच्या तसं राहतं. दुसरी गोष्ट म्हणजे रवा बारीक वापरायचा, जाड रवा वापरू नका, किंवा तुमच्याकडे जाडच रवा आहे तर मिक्सरला कोरडाच फिरवा आणि मग वापरा. तिसरी गोष्ट म्हणजे रव्याचं जे मिश्रण आहे ते त्या माशांना चांगलं दाबून लावायचं. थोडा वेळ तसंच ठेवा, पाहिजे तर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा आणि मग फ्राय करायला घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तळत असताना तेल व्यवस्थित गरम असलं पाहिजे. तेल जर नीट तापलं नसेल तर सगळा मासा एकदम मऊ गिळगिळीत होणार, किंवा तेल जास्त तापलं असेल तर चिकटून बसणार किंवा पटकन करपणार. तर इथं सांगितलेल्या जर या टिप्स वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारचा फिश फ्राय केला, अगदी चिलापीच नाही, मग तुम्ही सुरमई करताय, पापलेट करताय, बांगडा करताय किंवा तुम्ही बोंबील करताय, अशा पद्धतीने कुठलाही मासा तुम्ही फ्राय केला तर तो परफेक्टच होणार. तर चिलापी मासा सुरमई पापलेटपेक्षा थोडा चवीला वेगळा लागतो, कारण हा नदीचा मासा आहे. इतर माशांच्या तुलनेमध्ये स्वस्त पण असतो. फार काटे नसतात, म्हणजे सुरमईच्या तुलनेत थोडे जास्त काटे असतात. पण तुम्हाला जर काही वेगळं ट्राय करायचं आहे तर चिलापी नक्की ट्राय करून बघा. ज्यांनी बिग वन स्पेशल चिलापी मासे खाल्ले असतील ना, त्यांना नक्कीच माहिती की याची चव कशी असणार आहे. त्यामुळे चव घरच्या घरी बघायची असेल तर ही रेसिपी एकदा करून बघा. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा जस्ट तुम्ही वरण भात केला आहे आणि तुम्हाला जर मासे खायची इच्छा आहे तर ते तोंडी लावणीला सुद्धा तुम्ही खाऊ शकता. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.